नमस्कार. माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक असा पदार्थ दाखवणार आहे जो माझी लहान बहीण ममता नावाची नेहमी करत असे. दुर्दैवाने आज ती आपल्यामध्ये नाही, पण तिच्या आठवणीमध्ये मी हा पदार्थ तुम्हाला दाखवते आहे. दडपे पोहे. पातळ पोहे हे चांगले चाळून घेतलेत मी. हे आपण एका बाउलमध्ये टाकू. हे नारळाचं दूध काढून घेतलं आहे मी. पाणी, नारळ फोडल्यावरचं पाणी काढून घेतलं आहे. कैरी आहे, कांदा आहे, टमाटा आहे, कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या आहे, नारळाचा कीस आहे आणि थोडेसे फोडणीत आपण दाणे टाकणार आहोत आणि फोडणी लागेल एवढं साहित्य लागतं. आता कसं करायचं ते आपण बघू. हे पोहे मी उन्हात वाळवून घेतलेले आहे, पण ज्यांच्याकडे ऊन येत नाही ना त्यांनी पोळ्या झाल्यानंतर त्याच तव्यावर थोडेसे टाकले तरी आपलं पोहे चांगले भाजले जातात आणि गॅस वाचतो, वेगळा गॅस लागत नाही. असाही तवा खूप गरमच असतो ना, तर त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. हे आता आपण दूध टाकलं आहे, त्याच्यात नारळाचं पाणी टाकलं आहे. थोडा नारळ पण टाकू, कोथिंबीर, कांदा आणि मला कैरी मिळाली आहे म्हणून मी कैरी टाकते, पण कैरी नसली तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता, काहीतरी आंबट. आणि हा टमाटा. आता याला फक्त मीठ घालायचं आणि फोडणी घालायची की आपला हा पदार्थ तयार. या पोह्यांवर आता आपण फोडणी घालून घेऊ. मोहरी टाकली आहे, मोहरी तडतडली की जिरे टाकू, हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकू आणि हे दाणे टाकू. दाणे चांगले कुरकुरीत झाले पाहिजे एवढे फोडणीत आपण हे करू. हे असे दाणे फुटले म्हणजे ते झाले. थोडीशी हळद टाकू आणि थोडा हिंग टाकू. ही फोडणी आपण आता या पोह्यांवर घालू. याच्यात थोडंसं मीठ टाकायचं राहिलं आहे आपलं, मीठ टाकू थोडंसं. आणि याला असं घट्ट झाकण लावून दाबून ठेवू अर्धा तास, म्हणजे त्याची सगळी चव एकमेकात मिसळून ते छान लागतात. अर्ध्या तासानंतर आपण हे सगळं मिक्स करू म्हणजे आपले दडपे पोहे तयार आहेत. अर्धा तास झाला आहे, आता आपण बघू. याचा खूप सुंदर घमघमाट सुटला आहे. नारळ, दाणे, कांदा, कोथिंबीर, कैरी, हे आपले दडपे पोहे तयार आहेत. तुम्हाला जर ओलसर आवडत असले तर थोडा अजून पाण्याचा हपका मारायचा, पण आमच्याकडे असे आवडतात. हे आपण सर्व करू.
अप्रतिम चवीचे हे पोहे तुम्हाला नक्की आवडतील. वरनं अजून थोडीशी कोथिंबीर टाकू आपण, थोडासा टमाटा टाकू. आणि थोडं खोबरं पण टाकू. हे आपले दडपे पोहे तयार आहेत. अतिशय स्वादिष्ट आणि सध्या गॅसची टंचाई असताना हा अगदी कमी गॅस लागणारा पदार्थ आपण झटपट करू शकतो. फोडणीच्या पोह्यांच्या ऐवजी दडपे पोहे करायचे. इंधनाची बचत. हा पदार्थ मी माझ्या लहान बहिणीला ममता देवगावकरला डेडिकेट करते आहे. तुम्हाला हा माझा पदार्थ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.